उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर दादर येथील सिद्धिविनायक मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार असून यासाठी आता मुंबई महानगरपालिकेने अर्थसंकल्पामध्ये 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। लवकरच मंदिर विकासाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो महाराष्ट्रात असतानाच काँग्रेसला नंदुरबारमध्ये मोठा धक्का मिळाला आहे। नंदुरबारचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते पद्माकर वळवी आज चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात दौरा करणार आहे। शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर खासदार भावना गवळींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। साखर कारखान्यांच्या 26 प्रकल्पांनी महावितरणाला दिलेल्या वीजेला पुढील वर्षभर प्रति युनिट ₹1.5 अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। त्यामुळे आता साखर कारखान्यांना दिलासा मिळालेला असून बंद आर्थिकदृष्ट्या अडचणीमध्ये सापडलेल्या 26 प्रकल्पांना ऊर्जा मिळणार आहे। राज्यभरामध्ये आता उन्हाचा चटका वाढू लागलाय। मालेगावामध्ये यंदाच्या उन्हाळ्यामधील आजवरच्या सर्वाधिक 40 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यभरात सध्या कोरडं हवामान आहे, तर विदर्भामध्ये काहीसं ढगाळ वातावरण पाहायला मिळते। पुणे विद्यापीठाच्या सगळ्या विद्याशाखांच्या प्रथम ते अंतिम वर्षाच्या उन्हाळी सत्राची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने 10 एप्रिलपासून सुरू होणार आहे। तर या परीक्षेसाठी विद्यापीठाने उत्तरपत्रिकांमधील पानं वाढवण्याचा निर्णय घेऊन पुरवणी सुविधा आता बंद केली आहे। तर ऑनलाईन प्रवासी वाहतूक क्षेत्रामधील ओला आणि उबेर या कंपन्यांना प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने परवानगी नाकारली आहे। ॲग्रिगेटर धोरण नसल्यामुळे या कंपन्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांतर्गत हे अर्ज केलेले होते। जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिनसे यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने हे अर्ज नामंजूर केले। उल्हासनगरमधील 27,000 अनधिकृत बांधकामं आता रेडी रेकनरच्या 10% भोगवटा शुल्क आकारणी करून नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला। यापूर्वी दंड आकारून बांधकामं नियमित करण्याचा निर्णय अयशस्वी ठरलेला होता। कोकण रेल्वेवरील पॅसेंजर एक्सप्रेस आणि विशेष गाड्यांची संख्या आता वाढवली असली तरी त्या नियोजित वेळेमध्ये धावत नसल्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागतोय। मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे यांच्यामधील समन्वयाच्या अभावामुळेच गाड्या रस्त्यांमध्येच थांबवल्या जातात। परिणामी प्रवाशांना दिरंगाईचा सामना करावा लागत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे। मुंबई नाशिक महामार्गावर आटगावजवळ मालवाहू ट्रकला आग लागली होती आणि या आगीमध्ये संपूर्ण ट्रक जळून खाक झाला आहे। तर अग्निशमन दलाचे कर्मचारी वेळेत पोहोचल्यामुळे पुढील अनर्थ टळलाय। दरम्यान ट्रकला आग कशामुळे लागली याचं कारण अजूनही अस्पष्टच आहे। समृद्धी महामार्गाला संतनगरी शेगावशी जोडण्याचा प्रस्ताव सरकारने मांडलाय, मात्र या भक्तिमार्गामध्ये हजारो शेतकऱ्यांची सुपीक जमीन असल्याने शेतकरी चिंतातूर झाले। शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून प्रस्तावित भक्तिमार्गाला विरोध दर्शवलाय, तर कुठल्याही परिस्थितीमध्ये या भक्तिमार्गाची निर्मिती करू नये असं निवेदन शेतकऱ्यांनी दिले। बदलापूरकरांची पाणी समस्या आता सुटणार आहे, तर कात्रप, शिरगाव, मांजर्ली आणि माणकेवली या भागामध्ये 4 नव्या जलकुंभांची उभारणी करण्यात येणार असून यामध्ये 71 लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता असणार आहे। जळगावच्या अमळनेरमधील शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी खदखद व्यक्त केली आहे। जिल्हा स्तरावर पक्षाकडून कोणते सहकार्य मिळत नसेल तर आम्ही कुठपर्यंत एकट्याने संघर्ष करायचा असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या MIDC मध्ये पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी रूट मार्च काढला। यावेळी सीमा सुरक्षा बल, RCB, सशस्त्रधारी जवानांसह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। अमरनाथजवळील नालिमी रस्त्यावर दुचाकीचा अपघात झाला। या अपघातामध्ये दुचाकीवर तरुणाचा मृत्यू झालाय, तर अपघाताची दृश्य CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे। भिवंडीमध्ये झोमॅटो कंपनीने विल्हेवाटासाठी दिलेल्या कालबाह्य खाद्यपदार्थांची ऑर्डर स्वीकारून त्याची विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आर्थिक फायद्यासाठी कालबाह्य खाद्यपदार्थांची विक्री करून ग्राहकांची फसवणूक करत असल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलंय। मोहम्मद अहमद, मोहरम अली कुरेशी आणि असीम अक्रम अन्सारी अशी अटक केलेल्यांची नावं आहेत।
नाशिक लोकसभेसाठी श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा करण्यात आली। हेमंत गोडसेंना तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आणायचंय आणि दुसरं कोण नाव नसल्याचं वक्तव्य श्रीकांत शिंदेंनी केलं। महाराष्ट्रामधून माहितीचे 45 खासदार आणायचे आहेत, त्याचबरोबर त्यात गोडसे पण असतील असं देखील त्यांनी म्हटलंय। भाजप देशामधील संविधान नष्ट करण्याचं काम करते आणि अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली होती। तर या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय। काँग्रेस किंवा आघाडीकडून खोटे आरोप करण्याचं काम केलं जाते, त्यांना पराभव समोर दिसत असल्याचं सुद्धा ते यावेळेस म्हणाले। वसंत मोरेंच्या राजीनाम्यामुळे मनसेला मोठं खिंडार पडलं। हे खिंडार भरून काढण्यासाठी मनसेमध्ये एकही नेता नाहीये। साईनाथ बाबर फितुरांच्या लाईनमध्ये जाऊन बसल्यात अशा शब्दात रुपाली पाटील यांनी मनसेला टोला लगावलाय। तर वसंत मोरे यांनी अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा, घड्याळ हे तीच वेळ नवी असं म्हणत रुपाली पाटील यांनी वसंत मोरेंना राष्ट्रवादीमध्ये येण्याचं आवाहन केलं। चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय। राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान अनेक नेते काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील, हेच त्यांना आम्ही गिफ्ट देणार आहोत असं म्हणत बावनकुळे यांनी काँग्रेसला डिवचलंय। इतकंच नाही तर राहुल गांधी हे काँग्रेस बुडवणार असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली। बावनकुळेंच्या या टीकेला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले। तर भाजपनं पराभवाचा धक्का घेतलेला असून नंदुरबारमध्ये पराभव समोर दिसत असल्याचं, काँग्रेस नेत्यांना भाजप प्रवेश देत असल्याचं वडेट्टीवार म्हणाले। दरम्यान भाजपमध्ये फक्त आयरामांनाच स्थान मिळत असल्याचा टोला सुप्रिया सुळेंनी लगावलाय। आता भाजपचं नाव बदलून कंसामध्ये काँग्रेस असं टाकावं लागेल। भाजपमधील निष्ठावान लोकांना डावलून आता काँग्रेसमधील आयरामांना तिकीट दिलं जाते असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। तर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामधून गजानन कीर्तिकर यांना उमेदवारी मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे। यावरून आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कीर्तिकरांवर निशाणा साधलाय। जी लोक शिवसेना सोडून गेलेत त्यांना अशी स्थिती होणार आहे, इथे मान सन्मान मिळत होता, गद्दारांना आता फक्त गाजर दाखवलं जाते असं म्हणत दानवेंनी शिंदेंच्या शिवसेनेला टोला लगावलाय। मुंबईमधील रेल्वे स्थानकांची नावं बदलण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली। यावेळी 7 रेल्वे स्थानकांची नावं बदलण्यासंदर्भात चर्चा झाली आहे। यामध्ये करी रोडचं नाव लालबाग, सँडर्स रोडचं नाव डोंगरी, मरीन लाईनचं नाव मुंबादेवी, डॉकयार्ड रोडचं नाव माझगाव स्टेशन, चनी रोडचं गिरगाव, तर कॉटन ग्रीनचं काळा चौकी आणि किंग सर्कलचं तीर्थकर पार्श्वनाथ अशी नावं ठेवण्यात यावी अशी या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली। तांत्रिक अडचणींमुळे पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे बीड जिल्ह्यामधील हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित होत आहेत। वारंवार खोटं मारून देखील दुरुस्ती होत नसल्याचं, यावर तात्काळ उपाययोजना करून निधी खात्यामध्ये वर्ग करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। उदगीरमध्ये झालेल्या स्वर्गीय खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये विजेतेपद जे आहे ते कोल्हापूरच्या संघानं पटकावलं आणि कोल्हापूर संघानं ग्रीको रोमन फ्रीस्टाईल आणि महिलांसह सर्वच्या सर्व 3 गटांमध्ये सर्वसाधारण विजेतेपद जिंकण्याची दमदार कामगिरी नोंदवली। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडाविरोधी पथकानं भोसरी परिसरामधून स्वच्छतेसाठी वापरली जाणारी बनावट केमिकल जप्त केली आहेत। या कारवाईमध्ये 15,15,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले।